नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 29 जुलै 2026 बुधवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. सुरक्षा ही केवळ एक सवय नाही, तर ती जगण्याची एक सुंदर पद्धत आहे. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा पोलिसांनी वेगवान आणि धाडसी कारवाई करत हातात शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपीला काही क्षणात जेरबंद केले आहे. गुलिस्तानगर परिसरात घडलेल्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेत मोठा अनर्थ टाळला आहे. अमरावतीतील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलिस्तानगर परिसरात शेख इम्रान शेख कासम हा हातात शस्त्र घेऊन फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे डीपी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराला वेढा घालत आरोपीला शिताफीने पकडले आणि त्याच्या ताब्यातील शस्त्र जप्त केले. या जलद कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती दूर झाली असून नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले. या कारवाईनंतर नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की पश्चिम विभागात अवैध धंदे, एमडी ड्रग्जची तस्करी, अवैध शस्त्र बाळगणारे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर सातत्याने कठोर कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारांनी वेळेत सुधरावे, अन्यथा पोलिसांकडून कोणालाही सोडले जाणार नाही असा स्पष्ट संदेश पोलिसांनी प्रशासनाला दिला आहे. नागपुरी गेट पोलीस आता पूर्णपणे अलर्ट मोडवर असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर धडक मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळाले आहेत. हातात शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीला नागपुरी गेट पोलिसांनी अवघ्या काही क्षणात जेरबंद करत पुन्हा एकदा आपली तत्परता सिद्ध केली आहे. अवैध धंदे, एमडी ड्रग्ज आणि अवैध शस्त्राविरोधातील कारवाई आता आणखी आक्रमक होणार असल्याचा इशारा स्पष्ट पोलिसांनी दिला आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. अमरावती शहरातील राजापेठ उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघातात हर्षा गावंडे आणि गौरी धर्माळे या दोन निष्पाप तरुणींचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिवंगत हर्षा गावंडे आणि गौरी धर्माळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. निवेदनामध्ये आरटीओ आणि वाहतूक पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विना नंबर प्लेट असलेला ट्रक शहरातील नो एंट्री क्षेत्रात कसा पोहोचला याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. युवा स्वाभिमानाने संबंधित ट्रकचा मालक आणि चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासोबतच मृत हर्षा गावंडे आणि गौरी धर्माळे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयाची आर्थिक मदत शासनाने जाहीर करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदनात संबंधित वाहनाची नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र, विमा परमिट, कर भरणा आणि इतर सर्व वैधानिक कागदपत्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरात विना नंबर प्लेट, बनावट कागदपत्रे किंवा अपूर्ण कागदपत्रांसह धावणाऱ्या अवजड वाहनाविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवावी. तसेच अपघात प्रवण ठिकाणी सीसीटीव्ही, इशारा फलक, वाहतूक नियंत्रण आणि आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने करण्यात यावेत अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे. युवा स्वाभिमानाने यापूर्वीही वाहतूक
बद्दल त्रुटीबाबत प्रशासनाला निवेदन दिल्याचा दावा करत आता तरी प्रशासनाने ठोस आणि प्रभावी कारवाई करावी, अन्यथा अशा घटना पुन्हा घडू शकतात असा इशाराही दिला आहे। जो गावंडे परिवार और धर्माड़े परिवार पे ऊपर जो दुख का सावट आया हुआ है, उनको एक आर्थिक मदद तो शासन की तरफ से 25-25 लाख रुपए पर परिवार को मिलना चाहिए। ये निवेदन लेके हम यहाँ पे कलेक्टर साहब की तरफ आए हुए। हमारे युवा संघ पार्टी की तरफ से माननीय आमदार रवि राणा, इनके मार्गदर्शन से हमारे पूरे युवा संघ पार्टी के नगर सेवक, सभी कार्यकर्ता के समेत हम यहाँ पे सीपी साहब को भी निवेदन दिया है और कलेक्टर साहब को भी। अमरावती शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था आणि ट्रॅफिकचा निष्काळजीपणा अमरावती शहरातील नागरिकांवर या ठिकाणी काल उद्भवला। या सर्व गोष्टीचा आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व सन्माननीय नगरसेवक माननीय सुनील भाऊ राणा, उपमहापौर सचिनदादा भेंडे यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी आणि युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व नगरसेवकांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलो। एवढंच नव्हे तर काल झालेल्या अपघातात दुर्दैवी अपघात झालेल्या त्या दोन्ही महिलांना 25-25 लाख रुपयाची मदत या ठिकाणी करावी असं सुद्धा आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांना, पोलीस आयुक्त साहेबांना दिलेलं आहे। आणि ज्या कालच्या दुर्दैवी घटनेमध्ये जे पोलीस अधिकारी कर्मचारी जबाबदार असतील त्या सर्वांचं निलंबन सुद्धा आम्ही आज या ठिकाणी मागितलेलं आहे। ऑपरेशन कवच अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम शेख यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर अंजनगाव रोडवरील सावळी दातुरा गावाजवळ सापळा रचण्यात आला। याच वेळी MH27AY 7088 क्रमांकाच्या मोटरसायकलवरून येणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले। झडती दरम्यान पांढऱ्या नायलॉनच्या पोत्यामध्ये तब्बल 5 किलो गांजा आढळून आला। पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचा गांजा आणि 80,000 रुपयाची मोटरसायकल असा एकूण 3,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। रामनाथ मंगल बेलसरे आणि गणेश राजू झामरकर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध NDPH कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण पोलीस करत आहेत। धारणी तालुक्यातील कुसुमकोट पुजूर गावातून एक धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे। वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराने लोखंडी इलेक्ट्रिक पोल थेट मेन रोडच्या कडेला ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। रात्रीच्या वेळी या पोलमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे। धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग गावातील कळमखार रोड आणि सांद्रा बार्डी रोडवर वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराने लोखंडी इलेक्ट्रिक पोल रस्त्याच्या अगदी कडेला ठेवले आहेत। या पोलमुळे रोज प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः रात्रीच्या अंधारात हे पोल स्पष्टपणे दिसत नसल्याने कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे। याहूनही गंभीर बाब म्हणजे या धोकादायक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा इशारा फलक किंवा सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही। स्थानिक आदिवासी नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। जर या ठिकाणी एखादा अपघात झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेची राहील असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। दरम्यान प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर ठेवलेले पोल हटवावेत आणि भविष्यात अशा निष्काळजीपणावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। धारणीतील कुसुमकोट बुजुर्ग येथे रस्त्यावर ठेवलेल्या लोखंडी पोलमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अपघात होण्यापूर्वीच प्रशासन आणि वीज वितरण कंपनीने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे। या प्रकरणाकडे संबंधित अधिकारी किती गांभीर्याने पाहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नागपुरातील एका मंदिरात घडलेल्या चोरीच्या घटनेने सर्वांनाच हादरून सोडले आहे। मात्र या चोरीची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरांनी देवासमोर कान पकडून माफी मागितली आणि त्यानंतर थेट दानपेटी फोडून रोकड लंपास केली।
ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आता या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट. नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का परिसरातील शीतला माता मंदिरात ही धक्कादायक चोरीची घटना घडली. मंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक जितेंद्र पांडे यांनी 27 जुलैच्या रात्री मंदिर बंद करून घरी गेल्यानंतर मध्यरात्री 2 अज्ञात चोरांनी मंदिराचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र चोरी करण्यापूर्वी दोन्ही चोर देवासमोर उभे राहिले. त्यांनी कान पकडून माफी मागितली आणि काही क्षणातच दानपेट्यांचे कुलूप तोडून त्यातील रोकड चोरून नेली. ही संपूर्ण घटना मंदिरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी मंदिरात पोहोचले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आत तपासणी केली असता शीतला माता मंदिर आणि शिव मंदिरातील दोन्ही दानपेट्या फोडून त्यातील रोकड चोरी झाल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि चोरीचा गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही संशयितांचा शोध घेत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. देवासमोर माफी मागून त्याच मंदिरात चोरी करण्याची ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. आता सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी किती लवकर पोलिसांच्या ताब्यात येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरातून समोर आली आहे प्लॉट खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी. तब्बल 47,45,000 रुपयाची कथित फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे. जमीन मालकी हक्कात नसतानाही प्लॉट विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नागपुरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्लॉट विक्रीच्या नावाखाली लाखोची कथित फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार जनार्दन धरमठोक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने मौजा पावनगाव, शंकरपूर आणि कान्हाळगाव परिसरातील जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क नसतानाही लेआउट विकसित केल्याचे भासवले. यानंतर जय संतोषी मा डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नावाने प्लॉट विक्रीचे कारनामे आणि कागदपत्रे तयार करण्यात आली. या माध्यमातून तक्रारदारासह एकूण 12 प्लॉट धारकांकडून रोख धनादेश आणि ऑनलाईन व्यवहारद्वारे तब्बल 47,45,000 रुपये स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र रक्कम स्वीकारूनही संबंधितांना प्लॉटचा ताबा देण्यात आला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पारडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील फसवणुकीच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी सुरू केली आहे. फिर्यादी जनार्दन धरमठोक, राहणार अयोध्यानगर, नागपूर यांच्या तक्रारीवरून जे आरोपी नामे आहे राजकुमार प्रकाश भगत, वय वर्ष 45 वर्ष. त्यांनी इथे कलमना हद्दीत जे आपलं पावनगाव आणि कनालगाव आहे त्यामध्ये दुसऱ्याच्या जमिनीला आपल्या नावावर दाखवून त्यांनी तिथे प्लॉट पाडलेत आणि बरेचसे लोकांना विक्री केली. त्या संदर्भात वारंवार या प्लॉट धारकांनी त्याच्याकडे रजिस्ट्रीसाठी मागणी केली तर त्यांनी रजिस्ट्री केली नाही आणि तो सांगतो की प्रॉपर्टी विवाद आहे, शेतकऱ्यांनी हे केलं. त्यामुळे असे बरेचसे लोकांची फसवणूक झाली आहे आणि बरेचसे अर्ज आमच्याकडे आले. त्याच्यावर आम्ही चौकशी केली आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याचा 420 गुन्हा दाखल केलेला आहे. जवळपास 47,45,000 रुपयांचा घोटाळा निष्पन्न झाला आणि त्याला आम्ही गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं, अटक केलेला आहे. तपासावर गुन्हा सुरू आहे. जमीन किंवा प्लॉट खरेदी करण्यापूर्वी मालकी हक्क, अधिकृत कागदपत्रे आणि प्रकल्पाची कायदेशीर पडताळणी करणे किती महत्वाचे आहे याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ही घटना आहे. या प्रकरणातील तपासानंतर आणखीन कोणते धाके दोरे समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात वाहन चोराविरोधात कळमना पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 सराईत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 1,80,000 रुपयाच्या 3 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. नेमकी काय आहे ही संपूर्ण कारवाई पाहूया या रिपोर्ट मधून. कळमना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नियमित पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद दुचाकीची तपासणी केली. चौकशी दरम्यान वाहनांच्या कागदपत्रांबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने पोलिसांनी अधिक तपास केला. तपासात संबंधित दुचाकी या चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी एक विधी संघर्षग्रस्त बालकासह जुनेद उर्फ जुनेद असरार खान, मोहम्मद साजिद आणि पियुष उर्फ गड्डा निमजे या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपींकडून हिरो स्प्लेंडरच्या 2 आणि बजाज पल्सर
NSची एक अशा एकूण 3 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. या वाहनांची एकूण किंमत सुमारे 1,80,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास दरम्यान कळमना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 3 स्वतंत्र वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला. आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचेही तपासात समोर आले असून त्यांच्या इतर गुन्ह्याबाबतही पोलीस तपास करत आहेत. ही कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पेट्रोलिंग करीत असताना त्यांना विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्या चेक करत होते. त्यावरून त्यांना एक गाडी मिळून आली. त्यानंतर त्यांनी त्या गाडीचा तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे एक विधी संघर्षित बालक आणि एक आरोपी नामे मोहम्मद साजिद मोहम्मद सलीम राहणार ताजबाग तसेच जुनेद अख्तर खान वय 19 वर्ष राहणार ताजबाग या दोघांना ताब्यात घेतले आणि त्या 3 आरोपींच्या ताब्यातून 3 वाहने जप्त करून 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. पकडलेले दोन्ही आरोपी जे ताजबागचे आहेत ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ताजबागला राहणारे आहेत. त्यांचा रेकॉर्ड आहे. डीबी पार्टी गजानन राऊत यांच्या नेतृत्वात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेली गोपनीय माहिती आणि विदाऊट नंबर प्लेट वाहनांच्या चेकिंग मोहिमेदरम्यान हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. एकूण 3 गाड्यांची किंमत 1,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अधिक तपास सुरू आहे. चोरी करण्याचा उद्देश म्हणजे यांना जे दैनंदिन जीवनात जे शॉक लागलेले आहे ते शॉक पूर्ण करण्यासाठी हे आरोपी चोऱ्या करतात. ताजबागमधून येऊन त्यांनी इकडे चोरी केलेली होती. गोपनीय माहिती CCTV फुटेज याच्या आधारे हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. कळमना पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहन चोरीच्या 3 गुन्ह्याचा उलगडा झाला असून चोरीच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपींकडून आणखीन काही गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे साप घरात शिरण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. एका ठिकाणी विषारी नाग बाथरूमच्या दरवाजात अडकून गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्या ठिकाणी तस्कर जातीचा साप थेट पलंगाखाली जाऊन बसला. दोन्ही घटनांमध्ये सर्पमित्रांनी जीव धोक्यात घालून सापाची सुखरूप सुटका केली. पाहूया हा थरारक रिपोर्ट. नागपुरातील पिपळ फाटा परिसरातील सह्याद्री सिमेंट जवळ राहणाऱ्या मिथुन लेंडे यांच्या घरी ही घटना घडली. दुपारच्या सुमारास त्यांच्या आई बाथरूम मध्ये जात असताना दरवाजामध्ये काहीतरी अडकलेले दिसले. जवळ जाऊन पाहताच विषारी नाग दरवाजात अडकलेला असल्याचे लक्षात आले आणि घरातील सर्वांचीच धावपळ उडाली. मिथुन लेंडे यांनी तात्काळ सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचलेल्या शुभम पराळे यांनी अत्यंत काळजीपूर्वक बचाव कार्य सुरू केले. नाग दरवाजात घट्ट अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी दरवाजाच काढावा लागला. या दरम्यान नाग जखमी झाला होता, मात्र सर्पमित्रांनी संयम राखत त्याची सुखरूप सुटका केली. जखमी नागाला सुरक्षित डब्यात ठेवून सिव्हिल लाईन येथील वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर काही दिवसात त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. दरम्यान दुसऱ्या घटनेत विठोबा लेआउट परिसरात मुसळधार पावसामुळे तस्कर जातीचा साप एका घरात शिरून पलंगाखाली जाऊन बसला. माहिती मिळताच सर्पमित्र शुभम पराळे यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला कोणतीही इजा न होता सुरक्षित पकडले आणि त्यानंतर जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. पावसाळ्यात साप घरात येण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी घाबरून साप मारण्याऐवजी तात्काळ सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात साप घरात शिरल्यास घाबरून कोणतेही धाडस करू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाला तात्काळ माहिती द्या. वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागपूरमध्ये किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले असून एका 60 वर्षीय कामगारावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला असून पारडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. भवानीनगर येथील रहिवासी आणि टिंबरमध्ये काम करणारे 60 वर्षीय नंदकिशोर कृष्णराव हेडाऊ हे नेहमीप्रमाणे कामावर असताना आरोपी अमित राठोड याने त्यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे.
घरात का येतोस अशी विचारणा करत पुन्हा घराजवळ दिसलास तर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी आरोपींनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर वाद वाढत गेला आणि संतापलेल्या आरोपीने काम सुरू असतानाच नंदकिशोर हेडाऊ यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला असून हल्ल्याचे नेमके कारण आणि पुढील तपास सुरू आहे. बरोबर आहे. पारडी ठाण्याअंतर्गत आरोपी आणि जे फिर्यादी आहे त्यामध्ये आम्ही 324 दाखल केलेले आहे. ते दोन्ही एकाच ठिकाणी काम करतात. आरोपीची वय जवळपास 60 वर्षे आहे. नाव आहे त्यांचं नंदकिशोर हेडाऊ आणि आरोपी आहे अमित राठोड. हे दोघे एकाच ठिकाणी काम करत असताना त्यांचं म्हणजे गोष्टी करताना काहीतरी त्या मजाक करताना त्यांनी एक लाकडी दंडा मारला. त्याच्यामुळे हेड इंजुरी झाली. आपण मेडिकलला जखमीला पाठवलं आणि मेडिकल रिपोर्टवरून त्याच्यात 324 दाखल केलेला आहे. तपास सुरू आहे. बरोबर आहे. जखमी जे त्यांनी जेव्हा आपल्याला सांगितलं तेव्हा त्यांनी चुकीनं लोखंडी रॉड सांगितलं. त्याचं नाव आहे नंदकिशोर हेडाऊ, वय 60 वर्ष, राहणार पारडी. त्यानंतर जेव्हा आपण घटनास्थळ गेला, घटनास्थळ पंचनामा केला आणि जप्त केला आपण, तेव्हा तो लाकडी दंडा निघाला. त्यामुळे लोखंडी रॉड नसून ते लाकडी दंडाने मारलं होतं आणि ते सिंपल इंजुरी आली त्यामुळे. आणि जो आरोपी आहे त्याचे कुठला रेकॉर्ड नाही आहे, तो त्याच्यासोबत तिथेच काम करतो. 324 दाखल करून गुन्हा तपासावा. किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेबाबतचे प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. पाहत रहा सिटी न्यूज. नागपुरात पुन्हा एकदा घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडले आणि सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप, कॅमेरा आणि घड्याळ असा तब्बल 1,13,000 रुपयाचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना नागपुरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर मोरकरवाडी येथे घडली. फिर्यादी संजय शामराव शेरके हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी बेडरूम मधील कपाट फोडून सोन्याची अंगठी, सोन्याची नथ, चांदीचा कमरपट्टा, चांदीची अंगठी, 50,000 रुपयाची रोख रक्कम, जुना लॅपटॉप, कॅमेरा आणि टायटन कंपनीचे घड्याळ असा मौल्यवान ऐवज चोरून नेला. चोरी झालेल्या मालाची एकूण किंमत सुमारे 1,13,300 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. शेड़के है, बालाजी नगर मोरकरवाड़ी में रहता हूँ मैं। हम लोग शनिवार रात को बाहर गए थे 9 बजे। उसके बाद रात को 3-3:30 बजे से लेके 4:15 बजे तक हमारे घर में चोरी हुई। तो पहले चोरों ने सामने से दरवाज़ा तोड़ने की कोशिश की है, तो ताला टूटा नहीं उनका। तो फिर बाद में पीछे के गेट से दोनों दरवाजे फोड़े उन्होंने और चोरी की है। चोरी में एक सोने की अंगूठी गई, कान की बाली गई और लड़के के 70-75 हज़ार रुपये गए। और मेरे रूम का, मेरे बच्ची की डॉक्यूमेंट की बैग चोरी हुई और मेरे लॉकर के पैसे चोरी हुए और कुछ सामान चोरी हुआ बच्चों का। तो हमारा निवेदन है कि ये हमारे बस्ती में 4-5वीं चोरी है और कुछ हो नहीं रहा है। जिसके घर में ताला देखे वो ताला टूट रहा है। तो पारडी पुलिस स्टेशन से ये निवेदन है कि इन चोरों को पकड़ो और मेरा जो चोरी गया हुआ माल है वो हमको बरामद कर देना चाहिए। नागपुरात बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचे धाडस पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घर बंद ठेवताना अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलीस कधी जेरबंद करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. रामटेक तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. म्हशी चारण्यासाठी गेलेल्या 58 वर्षीय व्यक्तीचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्याची खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून
दुसऱ्या दिवशी शोध मोहिमेदरम्यान मृतदेह तलावाच्या किनाऱ्याजवळ आढळून आला. नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना पाहूया ह्या रिपोर्ट मधून. देवलापार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरबावली मोगरा तलावात बुडून 58 वर्षीय शंकरदयाल हरिराम शरणांगत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शंकरदयाल शरणांगत हे 28 जुलै रोजी आपल्या म्हशी चारण्यासाठी तलाव परिसरात गेले होते. यावेळी तलावातील पाण्याची खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. अखेर 29 जुलै रोजी सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह तलावाच्या किनाऱ्याजवळ आढळून आला. यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात देवलापार येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे डोंगरी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी देवलापार पोलीस पुढील तपास करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तलाव, नदी आणि पाणी साठ्यांच्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याच्या खोलीचा चुकीचा अंदाज अनेकदा जीवघेणा ठरू शकतो. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. नमस्कार. ज्ञानगंगा अभयारण्यात आता व्याघ्र संवर्धनाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या धुरंधर या नर वाघाला आता एलिना या मादी वाघिणीची साथ मिळाली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून एलिनाचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले असून या जोडीमुळे ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक व्याघ्र प्रजननाला मोठी चालना मिळणार आहे. आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा बुलढाण्यातून हा खास रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण आज अनुभवाला मिळाला. ज्ञानगंगा अभयारण्यात काही महिन्यापूर्वी आणण्यात आलेल्या धुरंधर या नरवाघाला आता एलिना या मादी वाघिणीची साथ मिळाली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली रेंजमधून एलिना या वाघिणीचे अत्यंत काळजीपूर्वक आणि यशस्वी स्थलांतर करण्यात आले. यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक व्याघ्र प्रजननाचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारी महिन्यात सुमारे 35 महिन्यांचा PKCT1 हा नर वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झाला होता. 6 महिन्यांच्या कालावधीत त्याने येथील वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेत स्वतःचा स्थिर अधिवास निर्माण केला. स्थानिक नागरिकांनी प्रेमाने त्याला धुरंधर असे नाव दिले. आता धुरंधरच्या साथीला एलिना दाखल झाल्यामुळे वन विभागाच्या व्याघ्र संवर्धन मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ 2 वाघांना एकत्र आणणे नसून ज्ञानगंगा अभयारण्यातील जैविक विविधता वाढवणे, नैसर्गिक व्याघ्र प्रजननाला चालना देणे, वन परिसंस्था अधिक सक्षम करणे आणि भविष्यातील वन्यजीव संवर्धनासाठी मजबूत पाया तयार करणे हा आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते धुरंधर आणि एलिनाची यशस्वी जुळवणी झाल्यास ज्ञानगंगा अभयारण्यात वाघांच्या नव्या पिढीचे आगमन होऊ शकते. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याची ओळख राज्यातील महत्त्वाच्या व्याघ्र अधिवासांमध्ये अधिक भक्कम होणार आहे. याचबरोबर वन्यजीव पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धुरंधर आणि एलिनाच्या आगमनामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून ही जोडी आता सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात धुरंधर आणि एलिनाची जोडी भविष्यात व्याघ्र संवर्धनाचे नवे पर्व लिहिणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. वन्यजीव संवर्धनासाठी हा उपक्रम मोलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. काही दिवसांपूर्वी 3000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेले केळीचे दर आता थेट 800 ते 1200 रुपयांवर घसरले आहेत. व्यापाऱ्यांनी संगनमत करून दर पाडल्याचा आरोप शेतकरी करत असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे. पाहूया हा रिपोर्ट. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि मुदखेड तालुका हा केळी उत्पादनासाठी ओळखला जातो. यंदा जून महिन्यात केळीला तब्बल 3000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र अवघ्या काही दिवसातच परिस्थिती पूर्णपणे बदलली. सध्या व्यापारी केळीची खरेदी केवळ 800 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दरात करत असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. बाजारात नवीन फळाची मोठी आवक नाही, केळीवर कोणताही मोठा रोगही नाही, तरीही एवढी मोठी
दरघट का झाली असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. व्यापाऱ्यांनी संगमत करून केळीचे भाव पडल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू असून या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. केळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासनाने समितीमार्फत नियंत्रण ठेवावे, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबावी आणि योग्य दर मिळवून द्यावा अशी मागणी आता केळी उत्पादक शेतकरी करत आहेत. आज माझ्या शेतामध्ये केळीची 2000 बाग आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये भाव व्यवस्थित होते, जवळपास सरासरी 3000 पर्यंत होते. तर आता यावर्षी पावसाचं बी काही नुकसान नाही, कुठलं रोगराई नाही, कुठल्याच प्रकारचं काय नसून या व्यापारी लोकांनी भाव कुठं आणून ठेवलेले आहेत, 1000-1200वर आणलेले आहेत. तर आज कुठंतरी हे थांबायला पाहिजे. योग्य जे भाव आम्हाला भेटायला पाहिजे, सरासरी 3000 रुपये तरी भेटायला पाहिजे. व्यापाऱ्यांनी पूर्ण एकता करून भाव कमी केलेले आहेत. अंदाजा काहीच नाही, याचं काहीच हे लागणार. यावर्षी काही रोग नाही, कुठला काहीच नाही खरंच गडे म्हणायला. आणि पाऊस एकदम कमी प्रमाणामध्ये आहे, तरी पण योग्य ते भाव मिळत नाही. वाटते का बाजारात फळे वगैरे आले दुसरे फळाचे कुठलंच काही नाही ना. खरंच गडे म्हणायला मार्केटमध्ये कुठले फळं आलेली नाहीत, कुठली रोगराई नाही, पाऊस नाही, काहीच नसताना या व्यापाऱ्यांनी एकता करून भाव कमी केलेले आहेत. या मार्केट कमिटी किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती या विभागाकडून याला कुठंतरी थांबवायला पाहिजे. हे व्यापाऱ्याची जे मनमानी चाललेली आहे यावर कुठंतरी बंधन व्हायला पाहिजे असं मला वाटते. केळीच्या दरातील या मोठ्या घसरणीमुळे हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. व्यापाऱ्यांच्या व्यवहाराची चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी शासन कोणती पावले उचलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा आणि सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।